तर आज आपण गरमागरम चहासोबत म्हणा किंवा प्रवासात नेण्यासाठी म्हणा, रवा आणि मेथीपासून 15 दिवस टिकणाऱ्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत. तुम्ही याला चिप्ससुद्धा म्हणू शकता. एकदम खस्ता आणि कुरकुरीत अशा होतात. अगदी घरच्याच साहित्यातून, मोजक्याच साहित्यात फटाफट तयार होणारी रेसिपी आहे आणि एकदाच बनवायची, 15 दिवस खात राहायचं अशा पद्धतीची आहे. चला तर मग रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात. तर येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे बारीक असा वाटून झालेला आहे. थोडक्यात आपल्याला त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. ते साईडला काढून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही साईडला थोडीशी मेथी तेलामध्ये परतून मग यामध्ये घालू शकता. पाव चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद. त्यानंतर 1 वाटी यामध्ये मैदा घालायचा आहे. चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. मी हे तेल कुठेही तापवून वगैरे घेतलेलं नाही, आपलं साधंच तेल इथे वापरलेलं आहे. आता चांगलं असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पिठाचे मुटके तयार झाले पाहिजेत, म्हणजे पीठ गोळा झालं पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागलं असं समजायचं. आता यामध्ये मी साधारणतः 1 अर्धी वाटी पाणी घालते. हळूहळू करत आपण पाणी घालत हे पीठ मळून घेणार आहोत. तर अर्ध्या वाटीमध्येच माझं इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आहे. आपण खाऱ्या शंकरपाळे बनवताना घट्ट पीठ मळतो, पण इथे रवा वापरल्यामुळे रवा पाणी शोषून घेतं. त्यामुळे मी इथे थोडं मऊ असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे, म्हणजे थोड्या वेळानंतर रवा पाणी शोषून घेईल आणि घट्टसर पीठ होईल. तर 10 मिनिटं आपण हे तसंच ठेवून देऊयात. तर 10 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा आता हे पीठ चांगलं मळून असं घ्यायचं आहे. आता याचे आपण मीडियम साईजचे गोळे तयार करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने याचे मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता पीठ लावत हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर इथे आपला गोळा लाटून झालेला आहे. याची तुम्ही जाडी पाहू शकता. एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. डायमंडमध्ये शेप करा किंवा चौकोनी आकारामध्ये शेप ठेवू शकता. आता इथे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता आपण हे शंकरपाळे यामध्ये छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान अशा भाजल्या जातील. एक एक करत आपण या आता चांगल्या तळून घेऊयात. एकसारखं सगळीकडे हलवत राहायचं एक थोड्या वेळानंतर, म्हणजे सगळीकडे एकसारखा छान असा कलर येईल. तर इथे आपल्या मस्त गोल्डन ब्राऊन अशा खाऱ्या शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. एक एक करत तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. एक 15 ते 20 सेकंदानंतर एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखा छान असा कलर येईल आणि शंकरपाळ्या आतून अशा छान भाजल्या जातील. तुम्ही या खाऱ्या शंकरपाळ्या हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून डब्यामध्ये ठेवून देऊ शकता. बराच दिवस त्याचा कुरकुरीतपणा तसाच टिकून राहतो.
तर इथे आपल्या खस्ता कुरकुरीत अशा आणि चवीला मस्त अशा मेथी आणि रव्यापासून बनलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत. गरमागरम चहासोबत म्हणा किंवा प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही हा पदार्थ आरामात बनवून नेऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि चटपटीत रेसिपींसोबत. धन्यवाद.